होलीचा खांब मिरवणूक आहे तर त्याचा पूर्ण अजून सजवायचं बाकी आहे. पाहिलीच असेल तुम्ही आधी. तर होलीचं काम सजून झालेलं आहे. फुलं वगैरे लावली वेल आहे मित्रांनो. तर आता टेस्ट कशी आहे? नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आहे मित्रांनो. आपल्या चिंचोटे गावामध्ये आज होलीचा खांब मिरवणूक आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 8:30. तर आपला 10 वाजता होलीचा खांब मिरवणूक निघणार आहे. तर ते आपल्या वेताल माल आहे गावातील चिंचोटे गावात, तिथे होलीचा खांब आहे. तिथून आपली मिरवणूक पूर्ण निघणार आहे गावातून. ती आपली देवलाजवळ हनुमान मंदिर आहे तिथपर्यंत जाणार. तिथे शेतामध्ये होलीचं खांब उभं वगैरे करणार आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या होलीचा खांब पाहायला. तर मित्रांनो अजून काही जमलीच नाही माणसं. अजून सजवायचे बाकी आहे. पाहिलीच असेल तुम्ही आधी. तर अजून सजवायचे बाकी आहे. याला फुलं वगैरे लावणार आहे. तर पूर्ण आपण ते सजवताना पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण गावात मिरवणूक निघणार आहे म्हणजे ते सुद्धा आपण तर ते आपण अजून पाहणार आहोत. अजून आलेली नाही कोणीच. तर पाहू शकता कलर वगैरे लावलेला आहे. फुलं वगैरे सगळे आणलेले आहेत तिथे. सर्व तयारी झालेली आहे. पण आता जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व येतील आणि मग इथून वेताल मालावरून वाजवत आपल्या हनुमान मंदिरापर्यंत ते शेतामध्ये जाणार आहे. तर ते पाहू शकता पूर्ण वेळ. तर एवढीच आता सध्या जमलेलं आहे. इथे काहीतरी आता खाद्य वगैरे आहे ते पण सुद्धा आपण बघणार आहोत. काय काय खाद्य आहे ते नंतर इथे नाश्ता वगैरे आहे ते. तर मित्रांनो परंपरेने ज्या चालू आलेल्या रूढी त्या आजही तशाच पद्धतीने आमच्या चिंचोडे गावामध्ये चालू आहे. इतर सुद्धा गावामध्ये सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो आमच्या चिंचोडे गावामधील हा आपला व्हिडिओ आहे. तर होलीच्या खांबांना असे 1 रुपया 2 रुपयाचे जे कॉईन असतात किंवा ते असतील तसं ते आतमध्ये ठोकून मारले जातात. पाहू शकता मी सुद्धा 1-2 रुपयाचे कॉईन होलीच्या खांबांना ठोकले. तर मित्रांनो आता होलीचे खांब सजवायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता. तर वेगवेगळी फुलं कलर वगैरे लावून झालेलंच आहे. आणि आता मखमाळी आणि ही याची सर्व फुलं आहेत सूर्यफुलासारखी त्याची आता सर्व लावून सजवत आहेत. अरे इकडे उच्चारण बसवा तिकडे त्याला काय नाही त्यांना सांग वाजवायला लागलो तर तुम्हाला काय मिळालं नाही.
हातोडा कुठे ठेवला? मित्रांनो आता होलीचं काम सजून झालेलं आहे, फुलं वगैरे लावून झालेले आहेत पाहू शकता. तर आता वाद्याच्या सोबत आपले खांब वाजवत आता मिरवणूक निघणार आहे. तर ते आपण आता पाहणार आहोत. सजवलेलं आहे. अशी आपली कोकणातली परंपरा आजही आपल्या म्हणजे कोकणामध्ये चालू आहे. आणि आपल्या रायगडमधील अलिबाग तालुक्यामधील चिंचोडी गावामधील हे सर्व व्हिडिओचे आपण पाहू शकता. तर ही आहे बांध बांध. काय मेनू का भेल आहे मित्रांनो. तर आता होलीचा खांब निघणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला इथे नाश्ता वगैरे ठेवलेला म्हणजे भेलचा. तर आता भेल वगैरे आपण खाणार आणि नंतर आपला होलीचा खांब आहे तो निघणार आहे. तर इथे सर्व आपली तयारी चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो दरवर्षी अशी इथे तयारी करतात आणि आपले खांब आपली मिरवणूक इथून निघतो. तर खरंच म्हणजे घेण्यासारखं आहे मित्रांनो. खरंच परंपरा जोपासणं आणि एक हौशीने असं सर्व करणं सुद्धा एक महत्त्वाचं आहे. तर आता सर्व तयारी चालू आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सर्वसाठी सर्व तयारी चालू आहे पाहू शकता. आणि हा पायनॅपल ज्यूस आहे मित्रांनो. तर असा हा पायनॅपलचा ज्यूस आहे आणि गरमी भरपूर आहे त्यामुळं पायनॅपल ज्यूस आहे बनवलेला. तर हे आहे चिंतामण मामा. तर त्याही बनवलेलं आहे. खरंच म्हणजे आमच्या चिंचोडे गावामध्ये अशी हौशी सर्व गावामधील काही ना काहीतरी वेगळं करत असतात आणि आपली परंपरा जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पाहू शकता. तर टेस्ट कशी आहे? मस्त एकदम मस्त आहे. आता होलीचं काम आहे निघणार आहे त्यासाठी इथे वेतालमाल आहे आपला. वेतालमालावरती आपले सर्व वेतालमालाचे इथले काही सर्व नाश्ता वगैरे आपल्या होलीच्या खांब नाचवला येणार आहे त्यासाठी केले आहे. तर त्यासाठी सगळी थोडक्यात माहिती आपल्याला ताई सांगणार आहे. नमस्कार. आज आमच्याकडे होळीच्या खांबानिमित्त सगळी पाहुणे मंडळी जमलेली आहेत. त्यानिमित्त आम्ही थोडासा नाश्त्याचा प्रकार ठेवलेला आहे. तर आमच्याकडे इकडे भेळ चालू आहे. इकडे भेळ चालू आहे आणि इकडे आमच्याकडे सरबत चालू आहे. दरवर्षी इथे वडापाव असतात. यावर्षी आता काहीतरी वेगळं म्हणजे भेलपुरी आणि सरबत ज्यूस आहे. तर आपला रोशन आता भेलपुरी वाटायला चाललेला आहे. महेश बोला. काय टेस्ट कशी आहे? टेस्ट खूपच उत्तम आहे आणि वेतालमालावरची पब्लिक खूपच चांगली आहे आणि इथले ग्रामस्थांनी सर्व होळीच्या खांबासाठी स्पेशल आपल्याला भेळ आणि आपला ह्याचा ज्यूस बनवलेला आहे. पायनॅपलचा ज्यूस बनवलेला आहे. तर मित्रांनो बेल वगैरे सर्व खाऊन झालेले आहे आणि ज्यूस वगैरे सर्व पाहिलंच असेल पिऊन झालेलं आहे आणि आता पूजन चालू आहे. तर मित्रांनो आता पूजन झालं की होलीचा खांब नाचवत तिथून सुरुवात होणार आहे नाचवत घेऊन आणि फुल धमाल असतं मित्रांनो आपल्या चिंचोडी गावामध्ये. तर ते तुम्ही आता पुढे पाहत राहा व्हिडिओ. तर आता पूजन चालू आहे मित्रांनो. वाद्य वगैरे सुरुवात झालेली आहे. ताशा ढोल
कारण 2 बँजो आहेत ते सुद्धा आपण आता पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये. तर आता पूजन वगैरे चालू आहे मित्रांनो. आणि हे आपले पाटल आहेत निर्धन मामा, हे पाटल आहेत. तर पूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय काय करतात, आपल्या पद्धतीने परंपरा ज्या रूढी चालू आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दरवर्षी काय ना काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळत असतं. तर असंच हा आपला हौशी चिंचोटी गावामध्ये तुम्ही पाहू शकता किती मजेशीर सर्व एकत्र ग्रामस्थ येऊन सर्व कुठलाही प्रोग्राम असो तो व्यवस्थितपणे उत्तमपणे पार पाडला जातो. त्याचं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही उदाहरण पाहिलंच असाल. तर सजावट सर्व झालेली आहे आणि आता पूजन पण झालेलं आहे. तर हार वगैरे आता चालू आहे मित्रांनो आणि आता निघणार आहे. तर वाद्य चालूच आहे. बघूया आता पुढे आणखी काय काय आहे ते. मोठ्या संख्येने आता गर्दी झालेली आहे, चालू झालेली आहे, पाहू शकता.
तुम्ही पाहिलंच असाल होलीचा काम किती नाचवत वगैरे आणला. तर आता देवलाजवळ आपल्या तिथे बँजो वगैरे वाद्य चालूच आहे आणि आता ताशा ढोलाच्या साहाय्याने आता होलीचं काम शेतामध्ये आणलेलं आहे. कारण हेच इथे आता सर्व पूजन वगैरे केलं जातं आणि इथेच पहिलेपासून परंपरेने जे आलेले आहे रूढी ते इथेच म्हणजे सर्व शेतामध्येच पूजन वगैरे करतात. आणि हे इथे पाहिलं असेल पहिलं 7 दिवसाचं होलकुग्र असतात म्हणजे ते होलीचं. तर असं सर्व ही परंपरा आजही तशाच पद्धतीने चालत आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ पार्ट 1 होता. तुम्ही पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये होलीचा खांब कसा नाचवतात आणि बँजो वगैरे त्याच्यावरती. तर पार्ट 2मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे होलीचे पूजन कसं केलं जातं आणि होलीचं होम तो पूर्ण व्हिडिओ आपण पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षक आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्यासाठी घेऊन येत आहे. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.